तर मित्रांनो, काल घरातनं नॉमिनेशन टास्क संपूर्ण झाला आणि मला असं वाटतं जो काल नॉमिनेशन टास्क झाला ना, त्यात पहिल्या हप्त्यात ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती ना अजिबात, की जे गेम खेळतील, जे माइंडनी खेळतील, त्यांनीच त्या नॉमिनेशन टास्क मध्ये काल उत्तमपणे त्यांचा गेम दाखवलाय. म्हणजे बिग बॉसने त्यांना निकष काय दिलेले, की त्यांना असा टास्क होता की एक मान काप्या आणि त्याचं एक धड. तर त्यांनी निकष असे दिलेले की ज्यांना डोकं नाही आणि धडाप्रमाणे जे भटकत असतात त्यांना नॉमिनेट करावं. तर काय काय जे स्ट्रॉंग प्लेयर स्वतःला म्हणवतात त्यांनी स्वतःचे पर्सनल ग्रजेस काढण्यासाठी लोकांना नॉमिनेट केलेत. म्हणजे जर बिग बॉस तुम्हाला निकष देतोय की अशा लोकांना नॉमिनेट करा ना की ज्यांना डोकं नाही, भटकत नाही, ज्यांचा काय गेम नाही, ते सोडून नाही पर्सनल. जसं वैभवनी निक्कीला गेला, जान्हवीनी पण निक्कीला गेला, पण हे पर्सनल ग्रजेस का काढायचे? निक्की ते एवढी उत्तम खेळते, म्हणजे ते डोकं आहे, ते स्वतः बाहेर आल्यावर पण बोलतात की निक्कीला ब्रेन आहे, निक्की गेम खेळते. पण त्याच निकषावर तुम्ही तिला नॉमिनेट का करतात की तिला गेम नाही, ती भटकत असते, ती डबल गेम खेळते वगैरे? मला ह्यात काय समजलं नाही, पटलं पण नाही त्यांचा रिझन. त्याला सोडून म्हणजे आर्याला जे स्टार्टिंगला बालिश म्हणत होते, काय काय म्हणत होते, त्या आर्याने सुद्धा म्हणजे व्हॅलिड रिझन देऊन लोकांना नॉमिनेट केलंय. म्हणजे तिचे पण ऑफकोर्स तिचे फर्स्ट वीक पासून निक्कीशी भांडणार आहे, तर तिने निक्कीला नाही नॉमिनेट केला. तिने निक्कीला उलट सेव्ह करून तिने ऍक्च्युअली त्या निकषावर म्हणजे बिग बॉसने जे निकष दिलेले की ज्यांना डोकं नाही, जे भटकत असतात, त्याच्यावर तिने बोलून तिने पॅडी आणि घनश्यामला की खरंच त्यांना डोकं नाही आणि ते भटकत असतात. आणि हा गेम होतच असा की जोड्यांना नॉमिनेट करायचे होते. म्हणजे जर त्याच्यात एक फॉल्टी असेल, दोन जोडीमध्ये जर एक माणूस फॉल्टी असेल तर नाईलाजाने दुसरा नॉमिनेट होतच आहे. त्यासोबतच पूर्ण जनतेला अपेक्षा नव्हती, त्या सूरजने पण चांगले व्हॅलिड पॉईंट दिले की ह्या लोकांना अक्कल नाही, ह्या लोकांना गेम समजत नाही, ही लोक भटकत असतात. आणि काय काय लोकांनी तर पर्सनल ग्रजेसच काढलेत नॉमिनेशन टास्क मध्ये. म्हणजे मज्जाच घालवून टाकतात ती लोक नॉमिनेशन टास्कची, काय समजतच नाही मला. मग त्याचप्रमाणे या आठवड्यात आता नॉमिनेशनला आलेत निक्की, त्यासोबतची जोडी अभिजित, अंकिता आणि वर्षाताई. या चौघांमध्ये मला सगळ्यात जास्त वीक असं म्हणावं नाही, पण कम्पॅरेटली वीक मला वर्षाताई वाटते. म्हणजे त्या नाही इतक्या दिसत किंवा त्या नाही त्यांचा गेम दाखवत. त्या जिथे जिथे त्यांना चूक वाटते तिथे त्या उभ्या राहतात, पण त्या इतक्या नाही दिसत की आवाज वाढवावं किंवा काही म्हणावं. त्यांना ते मधीतच येतात किंवा मधीतच काहीतरी पोक करायला येतात, बाकी त्यांचा असं काही मला गेम दिसत नाही. सो ह्या आठवड्यात त्या बाहेर जाऊ शकतात त्याप्रमाणे. आणि आता जे उरलेले सदस्य आहेत ते त्यांच्याप्रमाणे खूपच स्ट्रॉंग आहेत, यंग आहेत, अजून त्यांना पुढे म्हणजे ते खेळू शकतात, ते माइंडनी खेळतात वगैरे. तर त्याप्रमाणे मला वर्षाताई आठवड्यात जातील असं वाटतंय. आणि त्यांच्यासोबतच अंकिता पण खूप छान खेळते, ती खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि ती त्याच्या माइंडनी खेळते. म्हणजे ती जरी ग्रुपला एक देत असेल तिचा वाटा की मी माझ्या ग्रुपला सेव्ह करावा, मी माझ्या ग्रुपला लीड करावा, पण तसं नाहीये. ती इंडिव्हिज्युअल खूप स्मार्टली खेळते आणि खूप जिथे चूक वाटेल तिथे ती उभी राहतेच. आणि निक्कीचा तर प्रश्न येतच नाही. निक्की एलिमिनेट व्हावी करून ती जे राडा करते, ती कल्ला करते, ते जनतेला खूप आवडतं. म्हणजे जनता अशी पण म्हणते, म्हणजे माझं पण स्वतःचा पर्सनल असं मत आहे की जर निक्की घरातून बाहेर गेली तर या घरात एंटरटेन करण्यासारखं काहीच नाही. म्हणजे तिचे जे डायलॉग आहेत, ती बोलते बाई वगैरे, किंवा तिचा तो ऍक्सेंट आहे मराठीचा, किंवा ती बिंदास राहते अशी, म्हणजे की तोंडावर असते तिचं सर्व की नाही तर नाही. आणि ती अशी बोलते की हा माझे आहे ती मी आहे, मी महाराणी या घरची वगैरे वगैरे. तर तिला ती एंटरटेनिंग आहे, ती या आठवड्यात नाही जाणार बाहेर. आणि अभिजित तर दर आठवड्यातच नॉमिनेट होतोय. म्हणजे त्याला काय म्हणावं, जनता त्याला सेव्ह करते आणि तो नॉमिनेटवर होत जाते. म्हणजे त्याचं असं असतं, आठवडा आला, बॅग पॅक सेव्ह झाला, पॅक केलेली बॅग खोलायची आणि परत मंडेला नॉमिनेट झाला, परत ती बॅग भरून ठेवायची. म्हणजे त्याचा तेच गेम चालू आहे. आणि आता तर तो पूर्ण त्यांनी ग्रुप चेंज करून निक्की आणि त्याची जोडी झाली ते म्हणजे अख्ख्या घराला त्रास देत आहेत दोघं मिळून. आणि त्यांनी पण आता ऍक्सेप्ट केलाय की हा मी निक्कीला सपोर्ट करतो वगैरे. आता त्यांनी पण बोलायला स्टार्ट केलं की मी निक्कीला सपोर्ट करीन. तर असं त्यांचा गेम चालू आहे. मला तर वाटतं मग ह्या तिघांच्या मध्ये मला तर वाटतं वर्षाताईच या आठवड्यात बाहेर जातील. तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.